Hi friends, welcome to BioStudy YouTube channel. Here we learn biology in simple way. So BioStudy YouTube channel वर आपण बघत असतो क्लास 12 चा महाराष्ट्र बोर्ड न्यू सिलेबस 2020. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चॅप्टर 3 इनहेरिटन्स अँड द व्हेरिएशन. इनहेरिटन्स means the transfer of genetic character from one generation to another generation, that is inheritance. आणि व्हेरिएशन म्हणजे चेंजेस, बदल पॅरेंट्स मध्ये आणि त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये असणारे जे बदल्स आहेत त्याला आपण म्हणतो व्हेरिएशन. तर चॅप्टर नंबर 3 त्यातला बघत आहोत आपण पार्ट 1. आधीचे चॅप्टर जर तुम्ही बघितले नसेल तर प्लीज चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा, तिथे तुम्हाला चॅप्टर वाईज आणि पार्ट वाईज व्हिडिओज मिळतील. तर प्लीज चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा. तर चला सुरू करूया पार्ट नंबर 1. सो आवर फर्स्ट टॉपिक इज द transmission of the genetic information from generation to generation is known as heredity or the inheritance. जेनेटिक इन्फॉर्मेशन एका जनरेशन पासून जर दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर होत असेल त्यालाच आपण म्हणतो हेरिडिटी किंवा त्यालाच म्हणतो आपण इनहेरिटन्स. ग्रेगर मेंडल इज अ फादर ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्स कशाला म्हणायचं? द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी आणि व्हेरिएशन. या दोघांचा अभ्यास ज्या ब्रांच खाली केला जातो त्याला आपण म्हणतो जेनेटिक्स. अँड द ग्रेगर मेंडल वॉज द फादर ऑफ द जेनेटिक्स. द ग्रेगर मेंडल इज सन ऑफ द पीझंट फार्मर मीन्स स्मॉल ॲग्रिकल्चर. वॉज बॉर्न इन मोरावियामध्ये बॉर्न झाले 1822 मध्ये. ग्रेगर मेंडल फर्स्ट गेव द ॲक्युरेट एक्सप्लानेशन ऑफ फॉर द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. जॉन ग्रेगर मेंडल न पहिल्यांदा ॲक्युरेट एक्सप्लेनेशन दिलं मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्सचं. मीन्स इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर इनहेरिट कसे होतात वन जनरेशन टू अनदर जनरेशन बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. ते आपण समोर बघणार आहोत. हायब्रिडायझेशन त्यांनी कशा प्रकारे त्यांचं मेकॅनिझम दिलं. देन इनहेरिटन्स ऑफ द 7 ट्रेड इन गार्डन पी. त्यांनी काय केलं? त्यांच्या एक्सपिरियन्ससाठी गार्डन पी निवडला. कारण गार्डन पी प्लांट त्यांनी का निवडला ते सुद्धा आपल्याला समोर बघायचं आहे. पण त्याच्यामध्ये 7 ट्रेड होते. 7 ट्रेड मीन्स कॅरेक्टर. इनहेरिटन्स ऑफ द 7 ट्रेड इन गार्डन पी. मेंडल postulate the principle of heredity which then become the fundamental law of heredity. मेंडलनं पॉस्ट्युलेट केले प्रिन्सिपल ऑफ द हेरिडिटरीचे प्रिन्सिपल काय आहेत. विच देन बिकम त्यानंतर ते काय झाले फंडामेंटल लॉ ऑफ हेरिडिटी. त्यानंतर ते हेरिडिटीचे फंडामेंटल लॉ बनले ॲज प्रपोज बाय कोरेन्सनी प्रपोज केलेले लॉ. ही व्हिज्युलाइज दॅट द ट्रेड ॲज सच आर नॉट इनहेरिटेड फिजिकली. ट्रेड हे फिजिकली इनहेरिटेड होत नाही बट समथिंग प्रेझेंट इनसाइड द गॅमेटिक सेल. पण गॅमेटिक सेलमध्ये काहीतरी आहे, समथिंग प्रेझेंट द गॅमेटिक सेल. अँड टू धिस समथिंग ही कॉइन द टर्म. आणि या समथिंगमध्येच टू धिस समथिंग या समथिंगसाठीच त्यांनी एक टर्म कॉइन केली, त्यालाच म्हणायचं फॅक्टर. ही कॉइन टर्म फॅक्टर दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सप्रेशन ऑफ द पर्टिक्युलर ट्रेट. आणि तेच रिस्पॉन्सिबल आहेत एक्सप्रेशनसाठी एखाद्या पर्टिक्युलर ट्रेटचं. एक्सप्रेशन म्हणजे ते दिसण्यासाठी. ट्रेट म्हणजेच कॅरेक्टर. ही प्रपोज दॅट फॅक्टर्स आर द पर्टिक्युलेट इन नेचर. पर्टिक्युलेट आहेत नेचरमध्ये. द मेंडेलिव्हियम फॅक्टर आर नाऊ टर्म ॲज. आणि मेंडेलचे तेव्हाचे फॅक्टर आता टर्म झालेले आहेत मीन्स त्याला आपण म्हणतो जीन्स. धीस फॅक्टर्स ऑकर्स इन पेअर इन द पॅरेंट्स. आणि हे जे फॅक्टर आहेत ते पेअरमध्ये असतात पॅरेंट्समध्ये. अँड सेग्रिगेट फ्रॉम इच अदर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. आणि त्यानंतर ते सेग्रिगेट होतात जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होते विदाऊट ब्लिडिंग किंवा मिक्सिंग. त्याच्यामध्ये मिक्सिंगचं काम नाही आहे, ब्लिडिंगचं काम नाही आहे. ते ऑटोमॅटिकली जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतात तेव्हा सेग्रिगेट होतात. The next topic is reason for Mendel's success. Mendel successful होण्यामागचे कारण काय मीन्स रिझन व्हाय मेंडल्स बिकम सक्सेसफुल. हिज एक्सपेरिमेंट वेअर केअरफुली प्लॅन. त्यांनी एक्सपेरिमेंट हा केअरफुली प्लॅन केला होता. अँड इन्व्हॉल्व्स लार्ज सॅम्पल. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लार्ज सॅम्पल घेतले ज्यामुळे त्यांना लवकरात लवकर समजले की ट्रेड कसे ट्रान्समिट झाले. ही केअरफुली रेकॉर्ड द नंबर ऑफ प्लांट्स फॉर इच टाईप. केअरफुली त्यांनी रेकॉर्ड केलं. त्यानंतर इच टाईप ऑफ द एक्सप्रेस हिज रिझल्ट ॲज अ रेशिओ. आणि त्याच्यामध्ये आणि एक्सप्रेशनचं त्यांनी रेशिओ काढला. अँड इन द पी प्लांट कॉन्स्टटिंग कॅरेक्टर कॅन बी इझिली रिकॉग्नाइज.
आणि यांनी जे एक्सपेरिमेंटसाठी प्लांट निवडलं होतं ते होतं गार्डन पी प्लांट. आणि त्याच्यामध्ये काय होतं, कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर हे आपण इझिली बघू शकत होतो की टॉल आहे की डॉर्फ आहे, ग्रीन आहे की येल्लो आहे, राऊंड आहे की रिंकल आहे, ग्रीन येल्लो. जे 7 कॉन्ट्रॅक्टिंग कॅरेक्टर्स आहेत ते समजायला रिकॉग्नाइज करायला सोपं होतं. देन द 7 डिफरंट कॅरेक्टर इन पी प्लांट वेअर कंट्रोल बाय द सिंगल फॅक्टर इच. आणि 7 कॉन्स्टँटिंग कॅरेक्टर हे पी प्लांटमध्ये कंट्रोल होत होते बाय अ सिंगल फॅक्टर इच. द फॅक्टर आर लोकेटेड ऑन द सेपरेट क्रोमोझोम. हे फॅक्टर्स काय आहेत, लोकेटेड आहेत ऑन सेपरेट क्रोमोझोम अँड धीस फॅक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आणि हे फॅक्टर जनरेशन टू जनरेशन हे ट्रान्समिट होतात. देन ही इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड द रिसेसिव्हनेस. त्यानंतर त्यांनी काय केलं, कन्सेप्ट आणली डॉमिनन्स आणि रेसेसिव्हची. सो बिफोर लर्निंग अबाउट मेंडल्स एक्सपेरिमेंट लेट्स गेट अक्वाइंट विथ जेनेटिक टर्म अँड द सिम्बॉल. सो फर्स्ट इज कॅरेक्टर. कॅरेक्टर कशाला म्हणायचं, इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. एक स्पेसिफिक फीचर आहे. अँड एक्झाम्पल हाईट ऑफ द स्टेम. एक्झाम्पल काय आहे, हाईट. हे झालं त्याचं कॅरेक्टर. देन ट्रेड अँड हेरिटेड कॅरेक्टर. ट्रेड काय आहे, इनहेरिटेड. इनहेरिटेड मीन्स ट्रान्समिट होणार जनरेशन टू जनरेशन. अँड इट इज डिटेक्टेबल. आणि हे कसं आहे, डिटेक्टेबल आहे मीन्स डिटेक्ट होऊ शकतं. व्हॅरियंट, डिटेक्टेबल व्हॅरियंट म्हणजे वेगवेगळं आहे, व्हॅरियंट करता येतं मीन्स त्याला वेगवेगळं करता येतं. एक्झाम्पल टॉल आणि डॉर्फ. टॉल मीन्स उंच झाड आणि डॉर्फ मीन्स लहान उंचीचं मीन्स कमी उंचीचं झाड. ओके, दिस टॉल अँड द डॉर्फ आर द ट्रेड्स. देन फॅक्टर्स. कॅरेक्टर्स आणि ट्रेड्स. हे कॅरेक्टर हे हाईट झाली हाईट ऑफ द स्टेम. बट हाईटमध्ये 2 ट्रेड आलेत, टॉल आणि डॉर्फ. एक कमी उंचीवाला झाड आणि एक जास्त उंचीवाला झाड मीन्स कॅरेक्टरच्या अंडर येतात ट्रेड. देन द थर्ड इज फॅक्टर. देन नेक्स्ट इज फॅक्टर. इट इज द युनिट ऑफ हेरिडिटी. युनिट ऑफ हेरिडिटी मीन्स हेरिडिटीचं युनिट आहे. आणि आपल्याला हेरिडिटी माहिती आहे, इट इज द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. दॅट इज हेरिडिटी. अ पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझममध्ये असतं पार्टिकल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स ऑफ द एक्सप्रेशन. इनहेरिटन्स अँड द एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर्स. म्हणजे हे युनिट ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचं एक युनिट आहे. हेरिडिटी म्हणजे माहितीच आहे, ज्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन ही ट्रान्सफर होते जनरेशन टू जनरेशन. आणि हे पार्टिकल आहे. पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम असते विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स. इनहेरिटन्स मीन्स ट्रान्समिशन आणि एक्सप्रेशन मीन्स ते एक्सप्रेस होतं कॅरेक्टर ऑफ अ कॅरेक्टर. त्यालाच म्हणतो आपण फॅक्टर. फॅक्टर इज पास थ्रू वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. फॅक्टर हे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होतं थ्रू गॅमेट्स. गॅमेट्स थ्रू ते पास होतं वन जनरेशन टू अनदर जनरेशन. देन जीन. जीन कशाला म्हणायचं, इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ द DNA. DNAचा एक सेगमेंट आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड द एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. त्याला म्हणायचं आपण जीन. इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ द DNA. फॅक्टर आहे हेरिडिटरीचं युनिट, पण जीन आहे सेगमेंट ऑफ DNA. दोघांचं काम एकच आहे, इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर. बट फॅक्टर इज अ युनिट ऑफ हेरिडिटी अँड द जीन इज द सेगमेंट ऑफ DNA. देन अलिल्स ऑर अलिलोमार्फ्स. अलिल्स किंवा अलिलोमार्फ्स हे एकच नाव आहे. अलिल्स कशाला म्हणायचं, द टू अल्टरनेटिव्ह मीन्स 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिवन जीन इज कॉल्ड ॲज अलिल्स. अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ द जीन्स त्याला म्हणतो आपण अलिल्स. अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन कॉल्ड ॲज अलिल्स. फॅक्टर, कॅरेक्टर, ट्रेड, फॅक्टर, जीन आणि अलिल्स. नेक्स्ट इज डॉमिनंट, रिसेसिव्ह आणि फिनोटाईप. तर डॉमिनंट कशाला म्हणायचं आणि रिसेसिव्ह कशाला म्हणायचं, याच्या आधी आपल्याला हे माहीत असलं पाहिजे, होमोझायगस आणि हेट्रोझायगस. होमोझायगस म्हणजे सिमिलर अलिल्स. सिमिलर अलिल्स म्हणजे होमोझायगस आणि हेट्रोझायगस म्हणजेच डिसिमिलर अलिल्स. होमोझायगस अँड द हेट्रोझायगस. इट इज अँड द अलिल्स दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इवन इन द प्रेझेन्स ऑफ द अल्टरनेटिव्ह अलिल्स. हे अलिल्स आहे ज्याच्यामध्ये ते त्याचं ट्रेट दाखवते जर दुसरा त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह अलिल्स प्रेझेंट असला तरी सुद्धा. दॅट इज हेट्रोझायगस कंडिशन. म्हणजे हेट्रोझायगस कंडिशनमध्ये ज्याच्यामध्ये 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन असतात, अलिल्स असतात, त्याला आपण म्हणतो हेट्रोझायगस कंडिशन. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये कॅपिटल टी, स्मॉल टी हे झाली हेट्रोझायगस कंडिशन. याच्यामध्ये सुद्धा कॅपिटल टीचं काम काय आहे, टॉलनेस. कॅपिटल टीचं ट्रेट काय आहे, टॉलनेस. आणि स्मॉल टीचं आहे डॉर्फ. बट याच्यामध्ये दोन्ही पण आहेत मीन्स हेट्रोझायगस कंडिशन आहे. बट याच्यामध्ये ट्रेट कोणाचं आहे, टॉलचं मीन्स कॅपिटल टीचं. त्यालाच आपण म्हणतो डॉमिनंट अलिल्स. ज्यामध्ये कॅपिटल टी काय आहे, डॉमिनंट अलिल्स आहे, कारण तो
होमोझायगस स्टेटमध्ये सुद्धा त्याचं एक्सप्रेशन देतोय आणि हेट्रोझायगस स्टेटमध्ये सुद्धा, त्याला म्हणायचं डॉमिनंट. Then another is recessive. Recessive, this alleles is not expressed in the presence of alternative alleles. Alternative allelesच्या प्रेझेन्समध्ये तो स्वतःला एक्सप्रेस करत नाही. इन अ हेट्रोझायगस स्टेट, हेट्रोझायगस स्टेटमध्ये स्वतःला एक्सप्रेस करत नाही, बट होमोझायगस स्टेटमध्ये तो स्वतःला एक्सप्रेस करतो. फॉर एक्झाम्पल इथे आहे हेट्रोझायगस स्टेट, याच्यामध्ये कॅपिटल टी आहे आणि स्मॉल टी म्हणजेच हेट्रोझायगस, कारण की वेगवेगळे डिसिमिलर आहेत. याच्यामध्ये जो स्मॉल टी आहे तो आहे डॉर्फ, पण याच्यामध्ये जो प्लांट आहे तो डॉर्फ दिसत नाही, कारण टॉल दिसतो, कारण हा स्मॉल टी आहे रिसेसिव्ह, कारण तो दुसऱ्याच्या मीन्स अल्टरनेटिव्ह अलील्स तिथे असला तर तो स्वतःला एक्सप्रेस करत नाही. मीन्स दिस अलील इज नॉट एक्सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ द अल्टरनेटिव्ह अलील्स. Then recessive, this alleles is not expressed in the प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील्स. दुसरा अलील जर तिथं प्रेझेन्स असला तर तो स्वतःला एक्सप्रेस करत नाही इन हेट्रोझायगस स्टेट. हेट्रोझायगस स्टेटमध्ये एक्झाम्पल ही आहे हेट्रोझायगस स्टेट, याच्यामध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे. याच्यामध्ये जो स्मॉल टी आहे तो आहे रेसेसिव्ह, कारण तो या हेट्रोझायगस स्टेटमध्ये स्वतःला एक्सप्रेस करत नाही, मी स्वतःचं ट्रेट दाखवत नाही. त्याचा ट्रेट काय आहे, स्मॉल टीचं डॉर्फ, बट याच्यामध्ये जो प्लांट आहे तो डॉर्फ दिसतो का नाही, टॉल दिसतो, कारण तो याचं स्वतःचं एक्सप्रेशन तिथं देत नाही, म्हणजे तो आहे रेसेसिव्ह. आणि कॅपिटल टी आहे डॉमिनंट, आणि इट एक्सप्रेस, आणि हा एक्सप्रेस होतो बट कधी इन प्रेझेन्स ऑफ अनादर आयडेंटिकल अलील्स, जेव्हा त्याच्या प्रेझेन्समध्ये त्याच्याच सारखा दुसरा आयडेंटिकल मीन्स सिमिलर अलील्स असतात तेव्हा. लाईक इथे कॅपिटल टी स्मॉल टी दाखवला नाही त्याचा ट्रेट, दॅट इज डॉर्फ. ओके, सो द अलील्स विच इज एक्सप्रेस इन होमोझायगस ॲज वेल एज हेट्रोझायगस स्टेट, दॅट इज डॉमिनंट. जो अलील्स होमोझायगसमध्ये तर दाखवतोच, मीन्स होमोझायगस दिस इज अलील्स, होमोझायगसमध्ये सुद्धा टॉल आहे आणि हेट्रोझायगसमध्ये सुद्धा टॉल आहे, त्याला आपण म्हणतो डॉमिनंट. आणि रिसेसिव्ह, द अलील्स विच एक्सप्रेस ओनली इन होमोझायगस स्टेट, जो अलील्स होमोझायगस स्टेटमध्येच काय होतो, एक्सप्रेस होतो, त्याला म्हणतो आपण रेसेसिव्ह. कारण इथं स्मॉल टी याच्यामध्येच तो एक्सप्रेस झाला, हेट्रोझायगस स्टेटमध्ये तो एक्सप्रेस झाला नाही, म्हणून त्याला म्हणायचं रेसेसिव्ह, याला म्हणायचं डॉमिनंट. देन अनादर इज फिनोटाईप. फिनोटाईप कशाला म्हणायचं, फिनोटाईप इट इज अ एक्सटर्नल अपीअरन्स. फिनोटाईप मीन्स वरून तो आपल्याला एक्सटर्नली ट्री कसा दिसतोय त्याला म्हणायचं आपण एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल्स फॉर एनी ट्रेड, एखाद्या ट्रेडसाठी. फॉर एक्झाम्पल हाईट, फिनोटायपिकली हाईट कशी आहे, टॉल आहे की डॉर्फ आहे, इज कॉल्ड ॲज टॉल आहे की डॉर्फ आहे, इट इज कॉल्ड ॲज द फिनोटाईप फॉर द ट्रेड, त्याला म्हणतो आपण फिनोटाईप. मीन्स द एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम फॉर द example in P for the height of the stem, that is plant. Then tall and dwarf are the two phenotypes. दोन phenotypes आहेत, tall and dwarf, and the tall is determined by the capital T and the dwarf is determined by the small t, and the middle is that is capital T small t, हा आहे hybrid tall, like इथे. सो अशा प्रकारे डॉमिनंट, रिसेसिव्ह आणि फिनोटाईप आपण बघितलं. नेक्स्ट बघूया जिनोटाईप. Genetic constitution or the genetic makeup of any organism is respect to particular trait. पर्टिक्युलर ट्रेडसाठी आतमध्ये जेनेटिक मटेरियल कसं आहे, जेनेटिक मेकअप कसं आहे, त्याला म्हणतो आपण जिनोटाईप. इंटरनली ऑर्गॅनिझम कसा दिसतो तो आहे जिनोटाईप, आणि एक्सटर्नली म्हणलं तर फिनोटाईप. एक्झाम्पल पी टॉल प्लांट कॅन हॅव द जिनोटाईप. जो टॉल प्लांट आहे तो त्यासाठी जिनोटाईप आहे कॅपिटल टी आणि कॅपिटल टी, अँड ऑर स्मॉल टी and the capital T or the small t, and dwarf has small t. जो उंच झाड आहे त्यासाठी फिनोटाईप आहे कॅपिटल टी. जो डॉर्फ आहे त्यासाठी आहे स्मॉल टी. बट जे मिडलमध्ये आहे दॅट इज कॅपिटल टी आणि स्मॉल टी. याच्यामध्ये जो प्लांट आहे तो हेट्रोझायगस आहे, म्हणजे याच्यामध्ये स्मॉल टी आणि कॅपिटल टी आहे, बट कसा आहे तो टॉल प्लांट आहे. का टॉल प्लांट आहे, कारण याच्यामध्ये जो जिनोटाईप आहे तो डिफरंट आहे. फिनोटायपिकली दोन्ही पण प्लांट सेम आहेत, कारण दोन्ही टॉल आहेत, मीन्स फिनोटायपिकली टॉल आहेत, बट द जिनोटायपिकली इज डिफरंट बिकॉज द जिनोटाईप मीन्स द इंटरनली हे होमोझायगस आहे, मीन्स कॅपिटल टी आणि हा आहे हेट्रोझायगस कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आणि याच्यामध्ये काय आहे, कॅपिटल टी हे डॉमिनंट आहे, मीन्स त्याचा जो स्मॉल टी आहे मीन्स याचा जो स्मॉल टीचा जो ट्रेट आहे रिसेसिव्हनेस मीन्स डॉर्फनेस, तो डॉर्फनेस दिसू देत नाही, कारण जो डॉमिनंट आहे जो कॅपिटल टी आहे तो त्याला सप्रेस करतो, म्हणून जो प्लांट आहे तो डॉमिनंट दिसतो, मीन्स टॉल दिसतो. तर याच्यामध्ये जेनेटिकली हे डिफरंट आहेत बट फिनोटायपिकली हे सेम आहेत. सो दिस अबाउट द जेनोटाईप. देन होमोझायगस आपण पहिल्यांदाच बघितलं सिमिलर अलील्स, द इंडिव्हिज्युअल्स पॉसेसिंग द आयडेंटिकल अलील्स म्हणजेच सिमिलर अलील्स, दॅट इज कॅपिटल टी अँड द कॅपिटल टी.
फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट, एखाद्या पर्टिक्युलर ट्रेटसाठी, एक कॅरेक्टरसाठी इट इज कॉल्ड ॲज द होमोझायगस, त्याला आपण म्हणतो होमोझायगस. और प्युअर फॉर द ट्रेट प्लांट, प्युअर फॉर दॅट ट्रेट, त्यालाच आपण प्युअर सुद्धा म्हणतो, कारण तो कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी किंवा स्मॉल टी किंवा स्मॉल टी मीन्स होमोझायगस आहेत, सारखे अलिल्स आहेत, सिमिलर अलिल्स, आयडेंटिकल अलिल्स, त्याच्यामध्ये ते काय असतात प्युअर फॉर दॅट ट्रेट, ते प्युअर्स आहेत बिकॉज दे आर होमोझायगस. देन हेट्रोझायगस अँड इंडिव्हिज्युअल्स possessing contrasting alleles for a particular trait is called as heterozygous. याच्यामध्ये कसं आहे डिसिमिलर alleles आहेत. सो F1 hybrids having capital T and the small t, capital T and the small t because it is heterozygous. याच्यामध्ये जो alleles आहेत ते डिसिमिलर आहे, मीन्स हेट्रो मीन्स डिफरंट, ओके, and zygous means not similar means heterozygous and the homozygous. So that is the genotypic, homozygous and the heterozygous. प्लूनेट स्क्वेअर और चेकरबोर्ड मेथड और प्लूनेट स्क्वेअर दोन्ही पण एकच नाव आहे. इट इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, डायग्राम थ्रू रिप्रेझेंट केलं जातं ऑफ अ पर्टिक्युलर क्रॉस जो आपण एखादा क्रॉस केला तो डायग्राम थ्रू आपण रिप्रेझेंट करतो टू प्रेडिक्ट द प्रोजेनी ऑफ द क्रॉस. मीन्स प्रोजेनी मीन्स द नेक्स्ट जनरेशन, प्रोजेनी मीन्स ते पॅरेंट्स क्रॉस केल्यानंतर जे आपल्याला भेटते ते प्रोजेनी कशी असेल ते डायग्रामॅटिक थ्रू रिप्रेझेंट केलं जातं, त्याला म्हणतो आपण प्लूनेट स्क्वेअर और द चेकर बोर्ड. Then next is homologous chromosome. Homologous chromosomes, the chromosome morphologically and the genetically, याच्यामध्ये दोन वर्ड आहेत, morphologically and the genetically, structurally essential identical chromosomes means similar. The chromosomes which are morphologically and the genetically similar, morphologically and the genetically and the structurally essential identical, similar to each other, present in diploid cell. डिप्लॉइड सेलमध्ये असतं, आर कॉल्ड ॲज होमोलॉगस क्रोमोझोम, त्यालाच आपण म्हणतो होमोलॉगस क्रोमोझोम. जे क्रोमोझोम मॉर्फोलॉजिकली म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स, एक्सटर्नली सुद्धा सारख्या दिसतात, जेनेटिकली मीन्स त्याचा इंटरनली तो सुद्धा त्यांचा जेनोटाईप किंवा इंटरनली सुद्धा ते जेनेटिक मेकअप सुद्धा त्यांचा सिमिलर आहे, मीन्स मॉर्फोलॉजिकली जेनेटिकली स्ट्रक्चर सुद्धा सेम आहे, आयडेंटिकल जर असतील तर त्याला म्हणतो आपण होमोलॉगस क्रोमोझोम. अँड द होमोलॉगस क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन द डिप्लॉइड सेल. डिप्लॉइड सेलमध्ये असतात. डिप्लॉइड सेल ज्या सेलमध्ये दोन सेट ऑफ क्रोमोझोम असतात त्याला म्हणतो आपण डिप्लॉइड सेल. फॉर एक्झाम्पल इन ह्युमन बिंग देर इज 46 क्रोमोझोम, दॅट इज द डिप्लॉइड क्रोमोझोम, आणि हेप्लॉइड क्रोमोझोम्स इज 23. डिप्लॉइड क्रोमोझोमपासून बॉडी तयार होते, मीन्स सोमॅटिक सेल, याच्यामधून बॉडी तयार होते त्याला म्हणतो आपण डिप्लॉइड सेल, आणि ज्याच्यापासून गॅमेट तयार होते त्याला म्हणतो आपण हेप्लॉइड सेल्स, जे असतात 23. The next is phenotypic ratio and the genotypic ratio. Phenotype आपण पहिल्यांदाच बघितलं की एक्सटर्नली, and the genotypic means internally appearance of an organism. Phenotypic ratio is a ratio of the offspring produced in F2. F2 मध्ये जे ऑफस्प्रिंग प्रोड्यूस केले जाते त्याचा रेशिओ अँड सबइक्वंट जनरेशन आणि सबइक्वंट जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल अपीअरन्स. महत्त्वाचा वर्ड आहे तो आहे फिजिकल अपीअरन्स. फिजिकल अपीअरन्स मीन्स एक्सटर्नली तो कसा दिसतो याच्यावरून जो रेशिओ मांडला जातो F2 जनरेशनचा, मीन्स ऑफस्प्रिंग प्रोड्यूस कोणते होतील याच्यावर जो रेशिओ मांडला जातो फिजिकली अपीअरन्स थ्रू त्याला आपण म्हणतो फिनोटायपिक रेशिओ. आणि जिनोटायपिक रेशिओ इट इज अ रेशिओ ऑफ द ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड इन F1 सबसिक्वंट जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिक मेकअप. मीन्स जेनेटिकली तो कसा आहे, मीन्स कॅपिटल टी और कॅपिटल टी स्मॉल टी दोन्ही सुद्धा टॉल प्लांट आहेत. कॅपिटल टी म्हणजे टॉल आणि कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे सुद्धा टॉल, बट हा जेनेटिकली डिफरंट आहे आणि हा जेनेटिकली वेगळा आहे. बट एक्सटर्नली ते दोन्ही पण टॉलच आहेत, मीन्स फिनोटायपिकली दे आर सेम बट द जिनोटायपिकली दे आर द डिफरंट. दॅट इज जिनोटायपिक रेशिओ. जिनोटायपिक रेशिओ इज दॅट जिनोटायपिक रेशिओ अँड द फिनोटायपिक रेशिओ इज द एक्सटर्नल अपीअरन्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय चॅप्टर नंबर 3चा पार्ट नंबर 1. सेकंड पार्ट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. So thanks for watching our videos. Please like and subscribe to our channel. Thank you.